बातमी नागपूरमधून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात ओबीसी महिलांचं पहिलं राज्यस्तरीय महाधिवेशन आयोजित करण्यात आलं। अंधश्रद्धा रूढी परंपरेत महिला अडकल्या, त्यामुळे ओबीसी समाजातील ज्या महिला शिक्षणाने पुढे आल्या त्या महिलांनी आपल्या समाजातील इतर महिलांना बंधनाच्या जोखडातून मुक्त करणं आवश्यक असल्याचा सूर या अधिवेशनात उमटला। ओबीसी महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी अधिवेशनात मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर ओबीसी समाजाची आकडेवारी जाहीर करून केंद्रात आणि राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं, क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, घरगुती हिंसाचार थांबवण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्यात यावी, अशा अनेक मागण्या या अधिवेशनात मांडण्यात आल्या। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, म्हणजे जेवढी आमच्या अजूनपर्यंत जनगणना झालेली नाही याची डिक्लेअर पण केली नाही। 1931 म्हणजे इंग्रजाच्या काळात जी जनगणना झाली होती त्यानंतर जनगणना झालेली नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमचं प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही। म्हणजे आम्हाला तळागाळापर्यंत पोहोचून आमच्या महिलांच्या आवाजाला बुलंद करणे, त्यांना सक्षम करणे, त्यांनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना सामाजिक राजकीय आर्थिक सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। हुंकर या माध्यमातून आम्ही ओबीसी महिलांसाठी आम्ही हा मंच सुरू केलेला आहे आणि ह्या माध्यमातून महिलांना येणारे प्रश्न ते त्या हुंकरच्या माध्यमातून आम्ही सोडवणार आहोत। ह्याचं प्रत्येक ठिकाणी आमचं एक ऑफिस राहणार आहे आणि तिथे महिलांना जो काही प्रश्न पडलेला असेल तो प्रश्न घेऊन त्या तिथे कुठल्याही पद्धतीचा प्रश्न असेल तो तिथे तिचा अतिशय व्यवस्थितरित्या तिचा सोडवला जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।